बारामतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली. आता खरं तर अजित पवार नाही आहेत, परंतु अजित पवार आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लढतात. तुम्ही त्यांच्या प्रचाराला वगैरे जाणार आहात का? कारण की रोहित पवार यांनी अगोदरच सांगितलंय की मी त्यांच्या प्रचाराला जाणार आहे म्हणून 2-3 दिवस. नाही, एक तर मला काही कोणाचा फोनही आलेला नाही किंवा काही म्हणजे त्यांच्या त्या युतीकडून मला काही फोन आलेला नाही. आणि जो काही प्रचाराचा निर्णय होईल तो आम्ही महाविकास आघाडी म्हणून घेऊ. गेलो तर अर्थातच एक नातं म्हणून रोहित जाणारच असेल, पण आम्ही म्हणजे मी काँग्रेस आणि उद्धवजींची शिवसेना जे काय आम्ही करू आम्ही तिघं मिळून करू. आणि त्याच्यामुळे काय, आणि कसं आहे, आम्हाला काहीतरी आमंत्रण दिलेलं नाही किंवा ह्याला प्रचाराला या असं काही कुणाचा मला तरी फोन आलेला नाही, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. काल प्रचाराचा शुभारंभ सुनेत्रा पवारांनी केला. त्या सगळ्या सभेमध्ये आदिती तटकरे यांनी भाषण दिलं. आदिती तटकरेंनी एक इच्छा व्यक्त केली की दादांची इच्छा होती की दादांनी मुख्यमंत्री या राज्याचं बनावं, परंतु आता ते उरलेलं स्वप्न काकी पूर्ण करतील अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडनं व्यक्त केलेलं आहे. आदिती तटकरेंनी केलेली भावना ही फार उत्तम, त्यांनी जी भावना व्यक्त केली मी त्याचं मनापासून स्वागत करते. आणि बारामतीतून आदरणीय पवारसाहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्या मतदारसंघाचा एक मान आहे. दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाला, त्याच मतदारसंघाला जर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा मान